की एकूण बोगस लाभार्थीची संख्या 26 लाख इतकी असून त्यापोटी 5,136 कोटी 30 लाख रुपये जे पुरुषांना गेलेत ते सरकार त्यांच्याकडनं परत घेणार आहे काय? आणि मंत्री महोदय, माझ्याकडे जे आकडे असतील ते मी आपल्याला सांगतो, मला करेक्ट करा की या सगळ्या याच्यामध्ये पुण्यामध्ये जवळजवळ 2,04,000 बोगस लाभार्थी सापडले. ठाण्यामध्ये 1,35,300 बोगस लाभार्थी सापडलेत. अहिल्यानगरमध्ये 1,25,756 बोगस लाभार्थी सापडलेत. नाशिकमध्ये 1,86,800 बोगस लाभार्थी सापडलेत. संभाजीनगरमध्ये 1,04,700 बोगस लाभार्थी सापडले. तिकडे कोल्हापूरमध्ये 1,14,000 बोगस लाभार्थी सापडले. मुंबई उपनगरामध्ये 1,13,000 बोगस लाभार्थी सापडले आहेत. नागपूरमध्ये रिकव्हरीची प्रक्रिया आहे, ज्या सरकारी कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी लाभ घेतलेला आहे ती 2 महिन्याच्या आत पूर्ण केली जाईल. 12,000 का 12,500 जे पुरुष लाभार्थी सुद्धा जे दाखवण्यात आलेले आहेत स्क्रुटिनीमध्ये, त्या संदर्भामध्ये सुद्धा क्रॉस व्हेरिफिकेशन करून त्याच्यातले किती जेन्युइन बेनिफिशरीज आहेत, किती फेक बेनिफिशरीज आहेत या संदर्भातली हे करून त्या संदर्भातली चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. KYC उशिरा करणं, चुकीच्या लोकांना लाभार्थी देणं आमचा लाडक्या बहिणीला पाठिंबाच आहे. आमचा एकनाथ शिंदे नाही पाठिंबा आहे. काय प्रॉब्लेम नाही ना? बघा, त्यामुळं सगळ्यात राज्य सरकार तुमचं येण्यात फायदा झाला लाडक्या बहिणीचा, पण 1 नंबरचा आमचा माणूस 2 नंबरला जाऊन बसला, हा तोटा महाराष्ट्राचा मोठा झालेला आहे. त्यामुळं ह्या KYC व्यवस्थित केल्या नाहीत, यासाठी तेव्हापासून ज्या मंत्री महोदय होत्या त्यांना जबाबदार धरलं पाहिजे. पहिल्यांदा लाडकी बहीण सारखी योजना ही महायुतीच्या सरकारने आणली, ती चांगल्या पद्धतीनं त्याचा लाभ हा पोचावा या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत. आणि मला सन्मान्य सदस्य महोदयांना सुद्धा, भास्करराव जाधव साहेब असतील आणि इतर सगळ्यांना सुद्धा सांगायचं आहे की या योजनेला 1 वर्षापेक्षा कमी कालावधी झालेला आहे आणि सर्वात जास्त लाभार्थी असणारी ही योजना, त्याच्यामुळे वर्षभराच्या कालावधीमध्ये याच्यामध्ये काही त्रुटी सुधारणा ह्या सगळ्या बाबींवर आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत. धन्यवाद. सन्माननीय सदस्य जयंत पाटील साहेब बोला. 2 मिनिटांमध्ये कन्क्लूड करा साहेब. सन्माननीय मंत्री महोदयांनी सांगितलं की KYC करायला बराच 13-14 कंडिशन्स असतात. या कोणत्याही कंडिशन्स या योजना ज्यावेळी जाहीर झाली त्यावेळी लावण्यात आल्या नाहीत. आता तुम्ही लावायला लागल्या. तुमच्या वेबसाईटवर जर बघितलं तर मागच्या महिन्यामध्ये 1,06,00,000 महिला एवढाच आकडा दिसत होता. आपलं म्हणणं असं असेल की आता 1,70,00,000 झालेले आहेत किंवा 75,00,000 झाले आहेत. म्हणजे जसं KYC होईल तसं चाललंय. त्यामुळं अर्थ खात्याच्या ते किती तुमचा आढावा घेतात मला माहीत नाही, पण अध्यक्ष महोदय, KYC उशिरा करणं, चुकीच्या लोकांना लाभार्थी देणं आमचा लाडक्या बहिणीला पाठिंबाच आहे. आमचा एकनाथ शिंदे नाही पाठिंबा आहे. काय प्रॉब्लेम नाही ना? बघा, त्यामुळं सगळ्यात राज्य सरकार तुमचं येण्यात फायदा झाला लाडक्या बहिणीचा, पण 1 नंबरचा आमचा माणूस 2 नंबरला जाऊन बसला, हा तोटा महाराष्ट्राचा मोठा झालेला आहे. त्यामुळं ह्या KYC व्यवस्थित केल्या नाहीत, यासाठी तेव्हापासून ज्या मंत्री महोदय होत्या त्यांना जबाबदार धरलं पाहिजे. आणि हे सगळं जे झालेलं आहे ते माझं पूर्ण होऊ दे. अध्यक्ष महोदय, एकनाथ शिंदे साहेब असल्याच लोकांनी तुमचं नुकसान केलेलं आहे. एकनाथ शिंदे साहेब असल्याच लोकांनी तुमचं नुकसान केलं. तुम्हाला ते सारखं समजावून सांगतायत, काय हरकत नाही. 1 नंबर हा 1 नंबरच असतो. 1 नंबर हा 1 नंबरच असतो. 2 नंबरला ठीक आहे. आमचं नाही अध्यक्ष महोदय, माझ्या मला संरक्षण द्या, म्हणून माझा अध्यक्ष महोदय प्रश्नाला सन्माननीय मंत्री महोदयांनी उत्तर दिलं नाही की ज्यांनी चुकीची KYC भरली किंवा भरली नसेल त्यांच्यावर आपण गुन्हे दाखल करणार का. आणि दुसरा प्रश्न म्हणजे अध्यक्ष महोदय, या योजनेने गिरीश महाजन साहेब या योजनेने काय परिणाम झाला, तर तुम्ही सगळे इकडे येण्याच्या म्हणजे झोल्यात होता पण तिकडे गेला.
त्याला जो प्रमुख ज्याने हे तुम्हाला योजना आणायचं काम केलं त्या माणसावर अन्याय होतोय असं आता अलीकडे आम्हाला वाटायला लागले. त्यामुळं आता ते देसाई शंभूराजे काय म्हणतायत की 1 नंबरचा 2 नंबर जाईल तर 2 नंबरचा 1 नंबरही जाऊ शकतो. ते आता 1 नंबर इथं नाहीये म्हणून असं तुम्ही म्हणताय. त्यामुळे 2 नंबरचा माणूस 1 नंबरला जाणार आहे या 5 वर्षात, एवढं तुम्ही जाहीर करा. आमचं काही म्हणणं नाही. अजून डबल 1500चा 2100. हा शेवटचा प्रश्न, 1500चा रक्कम 2100 कधी करणार हे आम्हाला जाहीर करा. सन्मान्य सदस्य नाना पटोले साहेब बोला. मंत्री महोदय लक्षवेधी चालू आहे. आमच्यामध्ये नंबर आमचे बदलत असतात, त्यामुळे आम्ही म्हणतोय असं नाही. स्वतः माननीय मुख्यमंत्री जे म्हटलेत की आम्ही 1 नंबर 2 नंबर आमच्या अदली बदली करत असतो. सन्मान्य सदस्य नाना पटोले साहेब सुरू करा तुम्ही. माझ्या प्रश्नाला उत्तर नाही. प्रश्नाचं उत्तर मंत्री महोदय मॅडम एकत्र देतील. अध्यक्ष महाराज, नाही माझ्या प्रश्नाला उत्तर दिलं नाही. दुसरा प्रश्न असा आहे की आपण दादा 2 शेवटचा प्रश्न आहे. एक मे केसेस करणार का? आणि 1500 रुपयाची आपण घोषणा शिंदे साहेबांनीच केलेली आहे, 2100 रुपये करणार. तर ते 2100 रुपये या आर्थिक वर्षात आपण करणार का पुढच्या आर्थिक वर्षात करणार? की बहीण योजनेचे ॲप्लिकेशन सर, ज्याचा उल्लेख आपण आकडेवारीचा केला, ॲपवर साधारणपणे 1,34,85,000 इतके ॲप्लिकेशन्स आहेत आणि पोर्टलवर ज्याचा आकडेवारीचा आपण उल्लेख केला ते 1,06,00,000. असं दोन्ही बायफर्केशननी हे 2,43,00,000 आहेत आणि ते आकडे आत्ताही आपल्याला ॲप आणि पोर्टलवर दोन्हीवरही आपल्याला हे पाहायला मिळतात. मी ह्याची कारण आपण रजिस्ट्रेशन करताना ज्यांना ॲप सोयीस्कर पडतो त्यांना ॲप, ज्यांना पोर्टल सोयीस्कर पडतो त्यांना पोर्टल, अशा पद्धतीनं आपण दिलेलं आहे. मी साहेब या संदर्भातली आपल्याला सविस्तर माहिती ही त्या ठिकाणी ठेवते आणि त्याच्यामुळे लाभार्थ्यांची संख्या ही व्यवस्थित रजिस्टर्ड पद्धतीनं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जी काही अध्यक्ष महाराज, लाडकी बहीणची चर्चा काल कुठलंही कारण नसताना मुख्यमंत्र्यांनी या सभागृहात उपस्थित केली. आज योगायोगाने लक्षवेधी लागली. अध्यक्ष महाराज, माझा स्पेसिफिक प्रश्न अध्यक्ष महाराज, आणि ज्यांनी सुरू केलेली होती ते सभागृहात आहेतच, एकनाथ शिंदे साहेब. माझा प्रश्न एवढाच आहे की आपण जेव्हा योजना जाहीर केली त्यावेळेस आपण सांगितलं जेवढे काही अर्ज भरले जातील त्या सगळ्या अर्जाला आम्ही 1500 रुपये लाडक्या बहिणीला आम्ही निधी उपलब्ध करून देऊ असं आपण केलं. आम्हाला आनंद झाला, काही आम्हाला अडचण नाही. मग तुम्ही 2100 जाहीर केलं त्याचाही आनंद झाला. पण माझा एक स्पेसिफिक प्रश्न असा आहे की निवडणुकीच्या ऐन तोंडावर तुम्ही ही ज्या पद्धतीची घोषणा केली, कुठलाही नियम न पाहता या पद्धतीनं जे काही आता याच्यामध्ये अफरातफर झाली असं तुम्हीच मान्य करताय. मग अफरातफर झाली, योजना तुम्ही सुरू केली, तर गुन्हे दाखल करायची जी भूमिका आहे ती त्या लोकांवर करायची का तुमच्यावर करायची, हा एक प्रश्न आहे. एक, तुम्ही 2100 करणार का? दुसरा प्रश्न, आणि तुमची ॲप आणि पोर्टल याच्यामध्ये हे आकडे फरक का दिसतात? म्हणजे ही योजना जशी ज्या उद्देशाने तुम्ही सुरू केली, जी गडबड तुम्ही लोकांनी केली ती आता ॲप आणि पोर्टलमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. मग या योजनेमधले लाभार्थी नेमके कोण आहेत ते पण कळायला पाहिजे. नाही उत्तर द्या, देऊ द्या ना. या सुरुवात म्हणजे चुकीची माहिती रेकॉर्डवर जाऊ नये म्हणून मी एक क्लेरिफाय करते. लाडकी बहीण योजनेचे फॉर्म घेत असताना आपण ऑफलाईन सन्माननीय सभागृहाला मी सांगू इच्छितो की लाडक्या बहीण योजनेला कुठचाही विरोध नाही आहे, परंतु लाडकी बहीण योजनाची अंमलबजावणी केली गेली त्यात मी लक्षवेधीमध्ये माननीय मंत्री महोदयांना हा प्रश्न विचारला होता की सदर योजनेत शासनाने केलेल्या पडताळणीत महिलांच्या नावाने 14,998 पुरुषांनी दरमहा 1500 प्रमाणे 10 महिने लाभ घेतला. त्यांच्यावरती काय कारवाई झाली? महिलांच्या योजनेसाठी पुरुषांनी कसा काय डल्ला मारला? सदर योजने